हुकूमत पनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या 308व्या स्मृतिदिनानिमित्त शाहू स्मारक भवन इथं मराठ्यांचं आरमार हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या 2 दिवसीय प्रदर्शनाला नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वराज्याला भला मोठा समुद्रकिनारा लाभला होता. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्त्व जाणलं होतं. म्हणून त्यांनी आरमाराची स्थापना करून अनेक जहाजांची निर्मिती केली. या प्रदर्शनात तत्कालीन जहाजांच्या आणि इतर जहाजांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. यासह त्यांची इत्थंभूत माहिती देणारे फलक लावले होते. यामध्ये चोला गलबत, गुलाब, पाल या जहाजांच्या लाकडी प्रतिकृती, पोर्तुगीज जहाज, ब्रिटिश जहाज आताच्या विक्रांत, INS विशाखापट्टणम आदींच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर दर्यावर्दी सरखेल आंग्रे घराणे, दर्यावर्दी धुरळ घराणे आदींचे माहिती फलक, किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी पद्मदुर्ग यांचे माहिती फलक लावण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहासांची नव्यानं ओळख झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अमात्य हे जे इयत्ता 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला एक विषय आहे. त्यामध्ये आज्ञापत्रावरती मुलांना एक पंत अमात्य यांच्या वंशजांना एक पत्र लिहायला सांगितलेलं होतं. तो म्हणजे इथे बघायला येण्याचे 2 मूळ हेतू आहेत. एकतर ते आज्ञापत्र म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार कसं होतं हे माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ही माहिती इथून पुढे मुलांना अशाच पद्धतीनं नवीन नवीन उपक्रमातून शिवाजी महाराज किंवा इतिहासाबद्दल माहिती मिळावी अशा आम्हा पालकांची इच्छा आहे. मी इयत्ता 3मध्ये शिकत आहे. मी आज इथे शिवाजी महाराजांच्या काळातल्या बोट ते पाहिलेले आहेत. परत यामुळे आम्हाला शाळेतला इतिहास समजतो. या प्रदर्शनातून त्या काळी छत्रपती शिवरायांनी उभारलेलं आरमार डोळ्यासमोर उभं राहिल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.